नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नवी आव्हानं आणि सायबर सुरक्षेवर होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय रायसिना संवाद संमेलनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित. अखिलेश यादव यांच्याकडे सायकल हे समाजवादी पक्षाचं चिन्ह राहील, निवडणूक आयोगाचा निर्णय. कर नियंत्रणाच्या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यानं वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर, 1 जुलैपासून होणार लागू. एटीएम केंद्रातून आता 10,000 रुपये काढता येणार, तसंच चालू खात्यातून 1 लाख रुपये काढता येतील, रिझर्व्ह बँकेचा निर्णय. विकासाचा जाहीरनामा राबवण्यासाठी शिवसेनेशी मुंबईत युती करण्याची भाजपा नेत्यांची इच्छा, चर्चेच्या फेऱ्यांना सुरुवात. मुंबई वगळता इतर ठिकाणी स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्यास काँग्रेस अनुकूल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उष्ण हवामानामुळे खेळाडूंची दमछाक, सेरेना विल्यम्सची दमदार सलामी. आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम. आता सविस्तर वृत्त. नवी दिल्ली इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय रायसिना संवाद संमेलनाला संबोधित करणार आहेत. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यानं परराष्ट्र मंत्रालयानं या 3 दिवसीय संमेलनाचं आयोजन केलं आहे. नवी आव्हानं आणि सायबर सुरक्षा यासह अनेक धोरणात्मक मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे. या संमेलनात 65 देशांचे 250 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस एका व्हिडिओ संदेशाद्वारे या संमेलनाला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात झालेल्या बंडानंतर पक्षाचं सायकल हे अधिकृत चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री अखिलेश यादव गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला. यामुळे मुलायमसिंग यांच्या गटाला जोरदार झटका बसला आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या दोघांनीही पक्षाच्या सायकल या चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगानं दोघांचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर अखिलेश यादव यांनी मुलायमसिंग यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक मुलायमसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार असल्याचं अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये असलेले मतभेद दूर न झाल्यानं या कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. आता हा कायदा 1 एप्रिल 2017 ऐवजी 1 जुलैपासून लागू होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. कर नियंत्रण आणि नुकसान भरपाई विषयक मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी जीएसटी समितीची 9वी बैठक काल झाली. मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. 1.5 कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर नियंत्रण ठेवण्याबाबत काही राज्य सरकार आग्रही आहेत. मात्र या कर नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा राज्यांकडे नाही. त्यामुळे अशी कररचना संमत करण्यास केंद्र सरकार उत्सुक नाही. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुढची बैठक 18 फेब्रुवारीला होणार आहे. सरकारला कुठल्याही परिस्थितीत 16 सप्टेंबरच्या आधी हा कायदा लागू करावा लागणार आहे. एटीएम केंद्रातून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून आता दररोज 10,000 रुपये काढता येणार आहेत. नवा निर्णय त्वरित लागू झाला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आधी ही मर्यादा दररोज 4,500 रुपये इतकी होती. चालू खातेधारकांची पैसे काढण्याची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आता खात्यातून आठवड्याला 1 लाख रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा 50,000 रुपये होती. बचत खात्यातून मात्र आठवड्याला 24,000 रुपयेच काढता येणार आहेत.
NSG अर्थात अणु पुरवठादार देशांच्या गटामध्ये भारताला सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर चीननं आपली हरकत कायम ठेवत अमेरिकेवर टीका केली आहे. या गटामध्ये भारताला सदस्यत्व देणं ही अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची निरोपाची भेट ठरू शकत नसल्याचं सांगत चीननं अमेरिकेला लक्ष्य केलं आहे. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री निशा देसाई बिस्वाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चीननं अमेरिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. NSGमध्ये भारताच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चीन सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचं बिस्वास यांनी म्हटलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी पक्षनेत्यांचा कल युती करण्याकडे आहे, अशी माहिती वित्तमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांना राज्य सरकारनं सुरुवात केली असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेबरोबर युती न झाल्यास भविष्यात मुंबई महापालिकेत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काहीतरी ठोस निर्णय घेतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. शहराचा विकास हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये काल मुंबईत या संदर्भात बैठक झाली. बैठकीत प्राथमिक फेरीची चर्चा झाली असून आज दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. पुण्यातही काल भाजपा शिवसेना नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. ठाणे तसंच पुण्यातही आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं वृत्त आहे. विधान परिषदेची आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी अमरावती आणि नाशिक पदवीधर तर नागपूर या शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ तर शेकापसाठी कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मात्र मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची भावना लक्षात घेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी शक्य नाही असं त्यांनी सांगितलं. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोणावळा इथं पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची काल बैठक झाली. यावेळी आठवले यांनी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठीच्या तयारीचा आढावा घेतला. आगामी निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना, RPI महायुती व्हायला हवी. मात्र ती न झाल्यास राज्यात सर्व ठिकाणी RPI भाजपाबरोबर युती करेल. ज्या ठिकाणी भाजपाबरोबर युती होणार नाही तिथे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असं धोरण पक्षानं ठरवलं असल्याचं आठवले यांनी सांगितलं. पक्ष राज्यात स्वतंत्र चिन्हावर लढणार असून राज्यात सर्वत्र कपबशी चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. राज्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही ठाण्यात झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं भाजपानं फलक आणि झेंडे लावून आचारसंहितेचा भंग केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. ते काल ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगानं त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. ठाणे महापालिकेचे आयुक्त देखील सत्तारूढ पक्षाला मदत करत असून आयोगानं त्यांच्या बाबतीतही कठोर भूमिका घ्यावी असं ते म्हणाले. राज्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून ठाण्यात त्यादृष्टीनं सकारात्मक पावलं टाकली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षातल्या ज्या नगरसेवकांना पदं मिळूनही समाधान नव्हतं त्यांना सत्ता अधिक प्रिय आहे अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी व्यक्त केली. विमुद्रीकरणानंतर देशातल्या 50% लघुउद्योगांवर परिणाम झाला असून 30% रोजगार कमी झाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये आदर्श समूहानं आयोजित केलेल्या सहकार परिषदेत ते काल बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अनेक उद्योग बंद झाल्यानं मनरेगा अंतर्गत मजुरांची संख्या वाढली आहे. याचा विचार सरकारनं करावा असं आवाहन त्यांनी केलं. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर आमचं सरकारशी एकमत आहे असं सांगून हा निर्णय राबवताना योग्य काळजी न घेतल्यानं सर्वसामान्य माणूस दुबळा होईल की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विमुद्रीकरणामुळे सहकारी चळवळ डबघाईला आल्याचा आरोप पवार यांनी केला.
राजकारण आड न आणता अर्थकारणाचा प्रश्न सामंजस्यानं सोडवून सहकारी चळवळीला गती देण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या एसबीआय कार्ड्सनं डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सेंट्रल एसबीआय सिलेक्ट नावाच्या को ब्रँडेड क्रेडिट कार्डचं काल मुंबईत अनावरण केलं. स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य आणि फ्युचर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी यावेळी उपस्थित होते. या नवीन क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना खरेदी, खानपान आणि मनोरंजन यासाठी एकत्रितरित्या होणाऱ्या प्रत्येक विनिमयावर फायदा मिळणार आहे. वार्षिक 4,000 रुपयांपर्यंत बचत तसंच नूतनीकरणावर बोनस असे फायदे या कार्डद्वारे धारकांना मिळणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर अनुदान देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा विचार नाही. मात्र इंधनाच्या किमती खूप वाढल्या तर सरकार उत्पादन शुल्कात कपात करू शकतं, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. डिसेंबरनंतर पेट्रोलच्या दरात लिटर मागे सुमारे 5.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात सुमारे 4.25 रुपयांची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानं इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. दोन्ही इंधनांच्या किमती सरकारनं नियमनमुक्त केल्यानं जागतिक बाजारपेठेतल्या बदलानुसार त्यात चढ-उतार होत असतात. मात्र पुन्हा अनुदानित इंधन पद्धत सुरू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं प्रधान म्हणाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांनी केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्व यांची माहिती देण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापतीपदाचं आरक्षण वैष्णवी म्हात्रे या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार, तहसीलदार उज्ज्वल सोरटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ काल विद्यापीठाच्या सर कावळशी जहांगीर सभागृहात झाला. राज्यपाल चे विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. संजय देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्सचे मुकेश अंबानी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावर्षी दीक्षांत समारंभात पदवी आणि पदव्युत्तर म्हणून विविध विद्याशाखातल्या एकूण 1,61,173 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्याचबरोबर 326 स्नातकांना पीएचडी आणि एमफिल पदव्या देण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 49 विद्यार्थ्यांना 58 पदकं बहाल करण्यात आली. त्याचबरोबर 2 कुलपती पारितोषिकं आणि 1 कुलपती पदक देखील यावेळी देण्यात आलं. यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर क्विक रिस्पॉन्स कोड छापण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतचं ॲप डाऊनलोड केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका मोबाईलमध्ये पाहता येणार आहे. चालू रब्बी हंगामात आतापर्यंत देशभरातल्या 6,16,00,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र 35 लाख हेक्टरनं वाढलं आहे. कृषी मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली आहे. 3,09,00,000 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र 20 लाख हेक्टरनं वाढलं आहे, तर 55 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड झाली आहे. 54 लाख हेक्टरवर भरड धान्य आणि 81 लाख हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाल्याचं कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. यूएसके फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या ऊर्जा पुरस्कारांचं काल पुण्यात आयोजित सोहळ्यात वितरण करण्यात आलं. यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या बडोदा संस्थानच्या राधिका राजे, लेखन आणि साहित्यातल्या योगदानाबद्दल लेखक चेतन भगत, नाट्य चित्रपटसृष्टीतल्या कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, संगीत क्षेत्रातील पंडित शिवकुमार शर्मा, उद्योजिका अनुराधा देसाई, अभिनेत्री रवीना टंडन यांच्यासह शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. विश्वजित कदम, आरोग्य क्षेत्रासाठी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रांट, उद्योजक अजिंक्य फिरोदिया यांनाही यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आयुष्यात प्रत्येकाला चांगला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, तरच हे जग आपल्याला चांगलं दिसेल, असं मत यावेळी धर्मेंद्र यांनी व्यक्त केलं. वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला कालपासून मेलबर्न इथं सुरुवात झाली.
मात्र उष्ण हवामानामुळे अनेक खेळाडूंची दमछाक झाली। दुखापतीमुळे 6 महिने टेनिसपासून दूर राहिलेल्या रॉजर फेडररनं या स्पर्धेत पुनरागमन केलं। मात्र ऑस्ट्रियाच्या खेळाडूला नमवताना त्याला चिवट झुंज द्यावी लागली। आज झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सेरेना विल्यम्सनं आपल्या प्रतिस्पर्ध्याला 6-3, 6-4 असं सहज नमवलं। रुमानियाचे सिमोना हालेप पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सकडून 3-6, 1-6 अशी पराभूत झाली। एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही। मात्र दुहेरी स्पर्धांमध्ये लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, सानिया मिर्झा खेळणार आहेत। पेस, बोपन्ना, मिर्झा आपल्या परदेशी साथीदारांबरोबर खेळतील। दिविज शरण आणि पुरव राजा ही भारतीय जोडी दुहेरीत खेळणार आहे। जागतिक हवामान बदल आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती या विषयावर नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि श्री गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयानं एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे। विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं। मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावरचं नियोजन, पिकांवर पडणाऱ्या रोगांचं तातडीनं निदान, पीक पद्धतीतले बदल, परवडणारी शेती, शेतीपूरक उद्योग या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या परिषदेला देशविदेशातले कृषीतज्ञ, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये विविध संशोधकांची व्याख्यानं होणार असून 120 संशोधनपर शोध निबंध सादर होणार आहेत। देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे। शिमला, मनाली आणि लाहोलमध्ये हिमवृष्टी झाली आहे। दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे। अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे। पुढील 2 दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवी आव्हानं आणि सायबर सुरक्षेवर होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय रायसीना संवाद संमेलनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित। अखिलेश यादव यांच्याकडे सायकल हे समाजवादी पक्षाचं चिन्ह राहील, निवडणूक आयोगाचा निर्णय। कर नियंत्रणाच्या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यानं वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर 1 जुलैपासून होणार लागू। एटीएम केंद्रातून आता 10,000 रुपये काढता येणार, तसंच चालू खात्यातून 1 लाख रुपये काढता येतील, रिझर्व्ह बँकेचा निर्णय। विकासाचा जाहीरनामा राबवण्यासाठी शिवसेनेशी मुंबईत युती करण्याची भाजपा नेत्यांची इच्छा, चर्चेच्या फेऱ्यांना सुरुवात। मुंबई वगळता इतर ठिकाणी स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्यास काँग्रेस अनुकूल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उष्ण हवामानामुळे खेळाडूंची दमछाक, सेरेना विल्यम्सची दमदार सलामी। आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।